छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या धीरेंद्र शास्त्रींचा जाहीर निषेध. भाजप नेत्यांच्या भूमिकेवर प्राध्यापक डॉ. अंकुश जाधव यांनी उपस्थित केले सडेतोड सवाल. केदारखेडा, प्रतिनिधी बी.के. दसाळ. छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. मात्र धीरेंद्र शास्त्री या भोंदूबाबाने महाराजांबद्दल अत्यंत अवमानकारक वक्तव्य करून शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. या निंदनीय प्रकाराचा प्राध्यापक डॉ. अंकुश जाधव यांनी तीव्र शब्दांत जाहीर निषेध व्यक्त केला आहे. यावेळी बोलताना डॉ. जाधव यांनी केवळ धीरेंद्र शास्त्रींवरच नव्हे तर मंचावर उपस्थित असलेल्या भाजप नेत्यांच्या भूमिकेवरही कडाडून टीका केली. मुख्यमंत्र्यांच्या मौनावर प्रश्नचिन्ह. ज्या मंचावरून धीरेंद्र शास्त्रींनी हे वक्तव्य केले तिथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. या पार्श्वभूमीवर डॉ. जाधव यांनी खालील सवाल उपस्थित केले आहेत. नेत्यांचा पाठिंबा आहे का? धीरेंद्र शास्त्री यांनी केलेल्या या वादग्रस्त वक्तव्याला मंचावर उपस्थित असणारे देवेंद्र फडणवीस आणि इतर भाजप नेत्यांचा मूक पाठिंबा आहे का? खंडन का केले नाही? जर भाजपचा या वक्तव्याशी संबंध नसेल तर संबंधित नेत्यांनी त्याच वेळी किंवा त्यानंतर या विधानाचा जाहीर निषेध का केला नाही? शिवरायांचा अपमान सहन करणार नाही. शिवरायांच्या नावावर राजकारण करायचे आणि त्यांच्याबद्दल चुकीचे बोलणाऱ्यांसोबत मंचावर बसून मौन बाळगायचे ही दुटप्पी भूमिका जनता ओळखून आहे. छत्रपती शिवराय हे आपल्या अस्मितेचा विषय आहेत. त्यांचा अवमान करणाऱ्या भोंदूबाबांचा उदोउदो करणे थांबवले पाहिजे. भाजप नेत्यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा शिवप्रेमी त्यांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाहीत. प्राध्यापक डॉ. अंकुश जाधव. या वक्तव्यामुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून ठिकठिकाणी या भोंदूबाबाचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. कळा कवित्वाच्या अशा स्वरूपाचं काम धीरेंद्र शास्त्रीनं केलं. कोणताही ऐतिहासिक पुरावा नसताना छत्रपती शिवरायांच्या संदर्भामध्ये वक्तव्य करण्याचं काम त्यांनी केलं. आणि ज्या वेळेस या धीरेंद्र शास्त्रीनं या स्वरूपाचं अवमानकारक वक्तव्य केलं तर त्यावेळेस या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा त्या मंचावर उपस्थित होते. खरं म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीचे जे सर्व नेते त्या मंचावर उपस्थित होते. माझा त्या सर्वांना प्रश्न आहे की धीरेंद्र शास्त्रीनं जे वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्याला तुमचं समर्थन आहे का? आणि जर तुमचं समर्थन नसेल तर तुम्ही त्याचा विरोध केला का? खरं म्हणजे अशा स्वरूपाचे बालिश वक्तव्य करणं, छत्रपती शिवरायांविषयी गरळ ओकण्याचं काम या भोंदूबाबानं जर केलं असेल तर या भोंदूबाबाला महाराष्ट्रामध्ये आपण बंदी घातली पाहिजे, आपण विरोध केला पाहिजे. परंतु आपण मंचावर उपस्थित असताना सुद्धा त्याचा कोणत्याही प्रकारचा विरोध केला नाही. वारकरी संप्रदायाच्या बद्दल शरदचंद्रजी पवार साहेबांनी मागे जे वक्तव्य केलं होतं, जे लिखाण केलं होतं, जो लेख लिहिला, त्यानंतर ज्या पुरोगामी विचारांच्या वारकरी संप्रदायातील कीर्तनकारांनी जी भूमिका घेतली तीच भूमिका तुम्ही आता या धीरेंद्र शास्त्रीच्या बद्दल घेणार आहात का? जेव्हा तुम्ही विलास लवांडे यांनी जी भूमिका घेतली त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे म्हणून भारतीय जनता पार्टीची धार्मिक आघाडी रस्त्यावर उतरली होती. माझा या सर्व कीर्तनकारांना प्रश्न आहे की आता छत्रपती शिवरायांचा अवमान होत असताना तुम्ही धीरेंद्र शास्त्रीचा साधा निषेध तरी व्यक्त करणार आहात का? तुम्ही छत्रपती शिवरायांचे विचार मानता का? आणि जर मानत असाल तर या धीरेंद्र शास्त्रीवर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्याच्यासाठी कीर्तनकार आणि वारकरी संप्रदायातील सर्व वारकऱ्यांनी एकजुटीनं एक होऊन यांचा निषेध व्यक्त केला पाहिजे, यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे आणि धीरेंद्र शास्त्रीला महाराष्ट्राच्या प्रवेशाला बंदी आपण घातली पाहिजे. आणि जर भारतीय जनता पार्टी अशा स्वरूपाच्या वक्तव्य करणाऱ्या लोकांना पाठीशी घालत असेल तर या महाराष्ट्रातील शिवप्रेमी आपल्या सर्वांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि आपली जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. हा महाराष्ट्र हे शिवप्रेमी छत्रपती शिवरायांचा अवमान कदापि सहन करणार नाही. एवढंच नाही तर या महाराष्ट्रातील तमाम फुले, शाहू, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज या तमाम महामानवांचा अवमान वेळोवेळी करण्याचं काम या बुवा बाबांनी चालवलेलं आहे आणि यांना पाठिंबा देण्याचं काम भारतीय जनता पार्टी करते. त्याच्यामुळं तुम्ही एक लक्षात घ्या, जर हे धंदे तुम्ही थांबवले नाही तर ही महाराष्ट्राची जनता आपल्याला घरी बसवली.